नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 11वं ग्रामीण साहित्य संमेलन लांजा रिंगण इथं होणार. विविध कार्यक्रमानं संमेलनाची रंगत वाढणार. नेत्र रुग्णालय आणि समाजोपयोगी सेवेसाठी रत्नागिरीत लायन्स महोत्सवाचं आयोजन. माघी गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरीचा महागणपती गणेशोत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रम. आणि आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईच्या वतीनं आयोजित 11वं ग्रामीण साहित्य संमेलन हे लांजा तालुक्यातील रिंगणे या गावी 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे माजी संपादक कुमार केतकर हे भूषवणार आहेत. तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सतारवादक विदुर महाजन यांचं सतारवादन हे या कार्यक्रमाचं खास आकर्षण ठरणार असल्याची माहिती संघाच्या वतीनं पार पडलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही 75 वर्षाकडे वाटचाल करणारी कोकणातील जुनी संस्था आहे. कोकणातल्या चाकरमान्यांनी 1953 साली स्थापन केलेली ही संस्था आहे. गेल्या 10-15 वर्षामध्ये या संस्थेनं कोकणातल्या विविध प्रश्नावरती वेगवेगळ्या मार्गानं तोडगा काढून ते लोकप्रबोधन काम करते आहे. गेल्या 11 वर्षापूर्वी कोकणातल्या खेड्यात गावातल्या साहित्यिकांना, नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी म्हणून ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची संकल्पना रुजवली. 2015ला तळवडे गावातल्या, लांजाचं तळवडे गाव आहे त्या ठिकाणी ते संमेलन सुरू झालं. यावर्षीचं 11वं ग्रामीण मराठी साहित्य संमेलन लांजा तालुक्यातल्या रिंगणे या गावी संमेलन होणार आहे. आणि या संमेलनाचे अध्यक्ष असतील ज्येष्ठ पत्रकार, लोकसत्ताचे माजी संपादक सन्माननीय कुमारजी केतकर साहेब. या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं विविध परिसंवाद, व्याख्यानं, मुलाखती होणार आहेत. आणि विशेषतः या साहित्य संमेलनामध्ये ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर, त्यांचे कोकणभूषण म्हणून हा पुरस्कार त्यांना दिला जातोय, त्यावेळेला ते उपस्थित राहणार आहेत. दुसरी गोष्ट, एक सतार वादन करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सतारवादक विदुर महाजन यांच्या सतारवादनाचा कार्यक्रमाचा आस्वाद आपल्याला घेता येईल. विजयराज बोधनकर हे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार, त्यांच्याही चित्रांचं प्रदर्शन या ठिकाणी बघायला मिळेल. याचबरोबर या साहित्य संमेलनामध्ये स्थानिक मुलांचं चित्र प्रदर्शन, स्थानिक मुलांच्या एकांकिका, गावामध्ये जे नाट्य कलाकार आहेत त्यांच्या नाटकाचा प्रयोग होईल. ते आहे यशवंत मांडके लिखित चौथरा हे नाटक. अशा विविध प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची शिदोरी असलेलं हे साहित्य संमेलन शुक्रवार दिनांक 30 व 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी असे 3 दिवस संपन्न होणार आहे. मुख्य दिवस असणार आहे 31 जानेवारी. या दिवशी ग्रंथदिंडीपासून तो संध्याकाळच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमापर्यंत भरगच्च कार्यक्रम त्यात बघायला मिळेल. आणि 1 तारखेला पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल. राजापूर लांजा नागरिक संघ मुंबई या संघामध्ये आपल्या लांजा आणि राजापूर या दोन्ही तालुक्यांमध्ये 228 गावं आहेत.
आणि 228 गावांमध्ये आपण दरवर्षी ग्रामीण साहित्य संमेलनचे आम्ही जे भरवलं जातं, यावर्षी हे 11वं ग्रामीण साहित्य संमेलन रिंगणे या गावी असणार आहे. रिंगणे परिसरातील, नावेरी परिसरातील आणखीन 5 गावं या ग्रामीण साहित्य संमेलनाला जोडली जाणार आहेत. मुख्य म्हणजे की ग्रामीण साहित्य संमेलन म्हटलं तर बऱ्याचदा तिथे उपस्थिती जी असते ती महिलांची कमी असते. तर अशा ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये जर महिलांची उपस्थिती असेल तर मला वाटतं की संपूर्ण कुटुंब, एक जसं आपण म्हटलं की एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब साक्षर होतं, त्याचप्रमाणे जर ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये स्त्रियांचा सहभाग जर वाढला तर मला वाटतं वैचारिक पातळी वाढण्यासाठी कौटुंबिक खूप चांगली मदत होऊ शकते. ग्रामीण साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश आमचा हाच असतो की आपली होणारी भावी पिढी, आज आपण पाहतो की 10वी 12वीचा निकाल जो लागतो की त्याच्यामध्ये आपला कोकण विभाग हा नेहमीच महाराष्ट्रामध्ये सरस ठरत असतो. म्हणजे पाठ्यपुस्तक असतील त्याच्यात तो अभ्यासाचा जो त्यांचा पाठांतराचा भाग असेल त्याच्यामध्ये ही बौद्धिक कुवत आपल्याला मुलांची चांगली दिसते, पण आंतरिक प्रबलता जी असायला हवी ती आपल्याला कुठेतरी कमी दिसते. आणि ती जर वाढवायची असेल तर मुलांना वैचारिक वाचन त्यांचं असलं पाहिजे आणि यासाठी त्यांच्या अवतीभोवती असे चांगले साहित्यिक जर असतील तर मला वाटतं की त्यांच्यामध्ये हा बदल नक्कीच घडून येईल. नेत्र रुग्णालय आणि विविध समाजोपयोगी सेवा उपक्रमांसाठी निधी संकलनाच्या उद्देशानं लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीनं भव्य लायन्स महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. हा औद्योगिक कंझ्युमर आणि फूड फेस्टिवल स्वरूपाचा फॅमिली फेस्टिवल 14 जानेवारी ते 19 जानेवारी 2026 या कालावधीत RB शिर्के हायस्कूल मैदानाजवळ माळनाका रत्नागिरी इथं होणार असल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष संजय पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली. नमस्कार, मी लायन्स क्लब अध्यक्ष MJF लायन संजय पटवर्धन. उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचे मी स्वागत करतो. तसेच माझ्याबरोबर इथे आलेले महोत्सवाचे अध्यक्ष MJF लायन डॉक्टर बेडेकर, खजिनदार महोत्सवाची श्रेया केळकर, क्लबचे सेक्रेटरी नागवेकर साहेब, क्लबचे खजिनदार मनोज सावंत, इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट गणेश धुरी आणि सर्व माझे ज्येष्ठ लायन सहकारी. आज आपण इथे जमलो आहोत ते आम्ही लायन्स महोत्सव फॅमिली फन फेअर 2026चे आयोजन केलेले आहे. हे शिर्क्या स्कूलच्या ग्राउंडवर 14 जानेवारी ते 19 जानेवारी 2026 या कालावधीत संध्याकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत होणार आहे. लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी गेल्या 52 वर्षापासून शिक्षण, आरोग्य, क्रीडा, संस्कृती आणि पर्यावरण या क्षेत्रात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत रत्नागिरी परिसरात आपला ठसा उमटवत आहे. क्लबच्या माध्यमातून पाळणाघर, वैद्यकीय सेवा केंद्र, मधुमेह निदान केंद्र, डायलिसिस सेवा केंद्र असे अनेक महत्त्वाचे उपप्रकल्प राबवले जात आहेत. आजपर्यंत लायन्स क्लबमार्फत 40,000हून अधिक नेत्र शस्त्रक्रिया तसंच 2 लाखांपेक्षा जास्त नेत्र तपासण्या करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या पत्रकार परिषदेला लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नमस्कार, मी लायन डॉक्टर संतोष बेडेकर, अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि चेअरमन लायन्स महोत्सव. सर्वप्रथम आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व बहुसंख्येने उपस्थित राहिलात याबद्दल मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. आजची पत्रकार परिषद मुख्यत्वेने लायन्स महोत्सवासंदर्भात माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी हा 1973 साली स्थापन झालेला क्लब असून जवळपास मागील 52 वर्षे रत्नागिरी आणि त्याच्या परिसरामध्ये विविध सेवा कार्याच्या रूपानं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, संस्कृती, पर्यावरण या विविध क्षेत्रामध्ये समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत समाजमनावर आपला ठसा त्यांनी उमटवलेला आहे. लायन सदस्य आणि रत्नागिरीतील दानशूर शक्तींच्या योगदानामुळेच 1998 या क्लबच्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये MIDC परिसरामध्ये आपण लायन्सची भव्य वास्तू उभारण्याचे स्वप्न साकार करू शकलो.
आणि या वस्तूमध्ये आज परमनंट प्रोजेक्ट म्हणजे कायमस्वरूपी प्रकल्प जसे की पाळणाघर, वैद्यकीय सेवा केंद्र, मधुमेह निदान केंद्र, डायलिसिस सेवा केंद्र, नेत्रसंकलन केंद्र, लायन्स आय हॉस्पिटल हे विविध कायमस्वरूपी प्रकल्प सातत्याने सुरू आहेत. अंधत्व निवारण हे लायन्सचं प्रमुख सेवाकार्य आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही 2005 सालापासून लायन्स नेत्र रुग्णालयाची उभारणी केली आणि आजतागायत रत्नागिरीकरांना अतिशय चांगल्या प्रकारे डोळ्याच्या उपचार तेथे उपलब्ध आहेत. आजवर जवळपास 40,000पेक्षा जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया येथे करण्यात आलेल्या आहेत आणि जवळपास दरवर्षी जवळपास 2 लाख लोकांची नेत्र तपासणी येथे करण्यात येते. धार्मिक आणि सामाजिक अधिष्ठान असलेल्या सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ रत्नागिरी यांच्या वतीनं श्री रत्नागिरीचा महागणपती माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष योगेश मगदूम यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपण सार्वजनिक माघी गणेशोत्सव यावेळी आता दुसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी तर तुम्ही सगळे आला होतात. आता यावर्षी आणखीन वेगळ्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम करायचा मानस आहे. कार्यक्रमांची माहिती मॅडम देतील. पहिले ओळख करून देतो सगळ्यांची. हे आमचे शोएब खान कार्यकारिणी सदस्य आहेत, पिंट्या देसाई चे खजिनदार आहेत, अमोल गोरे, तिकडे आमचा राजेश झगडे, नंतर श्रीनाथ सावंत, रोहित भुजबळराव, इकडे उद्देश लाड, वाढदिवस आहे त्याचा, विशाल कांबळे, उपाध्यक्ष आहेत शेलार मॅडम, प्रिया जोशी मॅडमना ओळखतंच, तिकडे सोम पिलणकर, त्याच्यानंतर आपला निखिल शेटे, आपलं नरेश बनसोडे, नंतर अजय लिंगायत आणि सागर सोलकर आणि आमचे ज्येष्ठ काका शिवाजी कारेकर. तर या कार्यक्रमाला यावर्षी 22पासून सुरुवात होतो आहे. 22 ते 28 जानेवारी 2026पर्यंत कार्यक्रम आहेत आणि या कार्यक्रमाला आमचं प्रेरणास्थान नारायणराव राणेसाहेब खासदार, त्याच्यानंतर कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणेसाहेब आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब हे तिघंही येणार आहेत. त्या तारखा तुम्हाला कळवल्या जातील. त्याच्यानंतर तुम्हालाही सगळ्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. तुमचाही एक दिवस त्याच्यासाठी आम्ही आरतीचं आपण करणार आहे आयोजन. तर या सगळ्या कार्यक्रमांना वेगवेगळे कार्यक्रम आहेत. अगदी प्राणप्रतिष्ठेपासून भजनांपासून कीर्तन, त्याच्यानंतर पैठणीचा वगैरे आयोजन आहे, स्वरसमर्पण, भक्तिगीतांचा कार्यक्रम, असे वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. कार्यक्रमांची माहिती मॅडम तुम्हाला देतील. हा उत्सव गुरुवार दिनांक 22 जानेवारी ते बुधवार 28 जानेवारी या कालावधीत होणार असून उत्सवात दररोज धार्मिक विधी, भजन कीर्तन, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. नमस्कार. आपल्या माघी गणेशोत्सव मंडळ रत्नागिरी यांच्याकडून आपण जो कार्यक्रम सादर करत आहोत त्याची कार्यक्रमाची पत्रिका वाचून दाखवते. गुरुवारी 22 जानेवारी 2026 सकाळी 7 वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा होईल. त्यानंतर संध्याकाळी 8 ते 10मध्ये भजनबुवा उदय मेस्त्री यांचं श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ केळे तालुका रत्नागिरी यांचं भजन असेल. शुक्रवारी 23 जानेवारी 2026 सकाळी 11 वाजता सत्यनारायणाची महापूजा असेल. संध्याकाळी 5 ते 7 महिलांचं हळदी कुंकू व तीर्थप्रसाद असेल. संध्याकाळी 7 ते 10मध्ये गौरव पांचाळ बुवा साई प्रासादिक भजन मंडळ पुणगूस तालुका संगमेश्वर यांचं भजन असणार आहे. शनिवारी 24 जानेवारी 2026 सकाळी 8 वाजता अथर्व शीर्ष पठण, लहान मुलांचे शाळेतील मुलांचे पठण असेल. त्यानंतर संध्याकाळी 7 ते 10मध्ये ब श्री प्रवीण मुळे यांचे श्रुश्राव्य कीर्तन, विषय गणेश पुराण सार. रविवारी 25 जानेवारी 2026 सकाळी 8 वाजता आरोग्य तपासणी शिबिर आरोग्य मंदिर रत्नागिरी येथे असेल. संध्याकाळी 7 वाजता पैठणी सम्राज्ञी 2026 महिलांसाठी पैठणीचा खेळ हा कार्यक्रम असेल.
सोमवारी 26 जानेवारी 2026 सकाळी 8 वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण जिलेबी वाटप करणार आहोत. या माघी गणेशोत्सवाचं हे दुसरं वर्ष आहे. यंदा उत्सवाची सुरुवात गुरुवार 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता श्रींच्या विधिवत प्राणप्रतिष्ठेनं होणार आहे. यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमातून गणेश भक्तांना आध्यात्मिक ज्ञानाची पर्वणी मिळणार असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं. या पत्रकार परिषदेला मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये आम्ही यंदाच पैठणी साम्राज्ञी 2026 हा कार्यक्रम घेणार आहोत. पैठणी ही महिलांसाठी विशेष असते आणि आम्ही गतवर्षी बघितलं की या गणेशोत्सवासाठी महिला खूप मोठ्या प्रमाणावर येतात आणि गणपती आपला बाप्पा आहे, तर या निमित्ताने त्यांनीही ह्या सगळ्या उत्सवात सहभागी व्हावं. त्यामुळे पैठणी साम्राज्ञी 2026 हा पारंपरिक खेळ असेल. त्यानंतर जसं सांगितलं की 26 जानेवारीला स्वरसमर्पण हा कार्यक्रम आहे. त्याच्यात विशेष म्हणजे आम्ही देशभक्तीपर आणि भक्तीपर गीतं आहेतच, पण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची गीतंसुद्धा आम्ही विशेषत्वाने यामध्ये समाविष्ट करून घेतली आहेत. कारण सावरकर आणि रत्नागिरी याचं नातं खूप वेगळं आहे आणि सावरकर प्रेमी आहोत आपण सगळेजणं. त्यामुळे त्यांचंसुद्धा या निमित्तानं स्मरण करण्यासाठी त्यांच्याही गीतांचा याच्यामध्ये समावेश असेल. लहान मुलांचे जी अथर्वशीर्ष पठण होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही क्रूची आगाश प्राथमिक शाळा आहे, त्याच्यानंतर जीजीपीएससी विद्यार्थी दरवर्षी मागच्या वर्षीसुद्धा आले होते, त्यामुळे यावर्षीसुद्धा ते येणार आहेत आणि मुलं खूप छान पद्धतीने अथर्वशीर्ष पठण करतात. आमचे जे स्पर्धांविषयी आम्ही जे म्हणालो ते आम्ही रील स्पर्धा आयोजित केलेली आहे युवकांसाठी खास. जसं महिलांसाठी पैठणीचा खेळ होणार आहे तसं युवकांसाठी. आणि 22 ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये रील करायचं महागणपतीचं आणि त्याची स्पर्धा आहे आणि त्याला मी 2 विषय दिलेत. त्यातला एक आहे एक दिवस महागणपतीसोबत आणि दुसरा आहे माझी एक चांगली सवय महागणपतीसाठी. जरा वेगळे विषय आहेत, पण तरुणांचं जे काय उत्सुकता किंवा जी काही कल्पनाशक्ती असते ती खूप वेगळी आहे असं मला जाणवून आलं आहे की ज्या रील्स आता ज्या पद्धतीने होतात ते पाहता. त्यामुळे 2 विषय आम्ही दिलेत आणि त्याचं बक्षीस वितरण आहे किंवा तो रिझल्ट आहे तो 27 जानेवारीला संध्याकाळी जसं मॅडमनी सांगितलं त्यावेळेला तो होणार आहे. आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त फैसल मुल्ला मित्रमंडळ कोकण नगर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. सलग 3ऱ्या वर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. से गेंद करेंगे राहुल के लिए और राहुल ने टारगेट को खेला जरूर है, लेकिन गेंद जब तक की वहां पर फील हो रही है 1 रन तरीके से गेंद करेंगे. उनकी ये गेंद सुमित ने कवर करके तरीके खेला है की तरफ आ रही है. एक बार अगली गेंद चौथे ओवर की अगली गेंद डालते हुए अतुल लंडेकर सुमित को, और सुमित ने बढ़िया कवर स्टकर के बीच में से क्या स्ट्रोक खेल दिया है. गेंद आ रही कवर के क्षेत्र में उस ओवर फील्डर बना जा रहा है. इस समय रत्नदीप पाटिल बाड़ी गुट्टे के बीच में इस समय इस ओवर के रन संख्या स्कोर 39 राहुल के लिए अतुल की गेंद पाटिलवाड़ी की टीम के बॉलरों ने अतुल लांजेकर ओवर द ग्राउंड ओवर द इस समय स्कोर 48 क्रिकेट अनिश्चितता से बराबर. 4 दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 32 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेची अंतिम लढत रत्नदीप पाटीलवाडी संघ आणि आहिल वॉरियर्स घुडेवाठार संघ यांच्यात झाली. या चुरशीच्या सामन्यात रत्नदीप पाटीलवाडी संघानं विजय मिळवत विजेतेपद पटकावलं.
मंडळाचे सर्वप्रथम आभार मानते. खरं सांगायचं तर ही माझी पहिलीच टुर्नामेंट आहे ही नेमणूक झाल्यानंतरची. त्याच्यामुळे माझ्या मनाला ही खूप स्पेशल आहे आणि मला बघायला देखील इथे फार आनंद होतोय की ज्या पद्धतीने ह्याचं नियोजन केलं गेलेलं आहे. कारण आपल्याकडे आज आपला जो ग्राउंड आहे त्याचं काम सुरू आहे आणि गेली 2 वर्ष आपली चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा झालेली नाही. पण मी इथे शब्द देते की भैयांच्या माध्यमातून असेल, साहेबांच्या माध्यमातून असेल, आपल्याला तरुण पिढीला क्रीडा क्षेत्रात 100% प्लॅटफॉर्म उभा करून द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. कारण जर तुम्ही बिहारमध्ये जाल तर बिहारमधल्या प्रत्येक माणसाची मानसिकता आहे की बिहार फर्स्ट आणि बिहारी फर्स्ट. पण आपला कोकणी माणूस कुठेतरी पाठी राहतो, मनात सगळी धडपड असते पण कधी तोंडावर आणत नाही. पण हा जो उल्लेख आहे की कोकण फर्स्ट आणि कोकणी फर्स्ट हा निरोप आपल्याला सगळीकडे पोचवायचा आहे. कारण आज जर आपण अधिकारी वर्ग बघू तर तो देखील आपल्याकडे कोल्हापूरचा, साताऱ्याचा, सांगलीचा आहे. त्याच्यामुळे आपल्या कोकणातल्या माणसाला जेवढी कोकणाच्या मातीविषयीचं प्रेम आहे, कोकणातल्या आजूबाजूच्या बंधूंविषयीचा जो प्रेम आहे, तर तो आपल्याला ह्याच क्षेत्रातून मग क्रीडा असेल, MPSC UPSCच्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा अन्य कुठलाही असेल. कारण विकास साहेब नेहमी सांगत आले की विकास हा शाश्वत असावा. आणि आता सोशल मीडियाच्या काळात जेव्हा असे प्लॅटफॉर्म उभे केले जातात तर मंडळाचे खरंच आभार मानले पाहिजेत. कारण तरुण पिढीला कुठेतरी मनोरंजन सोडून हा प्लॅटफॉर्म देण्याची सुद्धा ही संधी आहे. कारण आता टेनिस क्रिकेट असोसिएशन सुद्धा बनलेलं आहे आणि टेनिसचे सुद्धा मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात आणि त्यांची बक्षिसं बघून सुद्धा आम्हाला फार आनंद होतो की माणसं कौतुकाने एवढं प्राइसिंग लावतात. आज सुद्धा मी पाहिलं की कोणीतरी 3 विकेट काढले तर 1000 रुपयाचं पारितोषिक होतं, 2000 रुपयाचं पारितोषिक होतं. तर हे कुठेतरी प्रोत्साहन देण्यासारखंच आहे. तर असाच पाठिंबा मी नेहमी सांगते, सामंत कुटुंब हे फार कष्टाने पायरी चढून चढून वर आलेलं आहे. पण तुमच्या आशीर्वादाने आज आम्ही इथे टिकून आहोत. तर असंच आशीर्वाद आणि प्रेम माझ्या वडिलांच्या पाठी, माझ्या काकांच्या पाठी आणि थोडं जास्त प्रेम माझ्या पाठी ठेवा. कारण मी तरुण आहे, नवीन नवीन इथे आली आहे. जास्त मी तुमचा वेळ देत नाही. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. बक्षीस वितरण समारंभासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्या अपूर्वा सामंत, रत्नागिरी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, KTV न्यूज चॅनलचे संचालक रज्जाक काजी, नगरसेविका आफरीन होडेकर, रुखसार खान, फौजिया मुजावर यांच्यासह आयोजक फैसल मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयोजकांतर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसंच मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर यांच्यासह उपविजेता आणि विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसांचं वितरण करण्यात आलं.
या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमुळे युवकांमध्ये क्रीडाप्रेम आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून स्पर्धेचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 11वं ग्रामीण साहित्य संमेलन लांजा रिंगण इथं होणार. विविध कार्यक्रमानं संमेलनाची रंगत वाढणार. नेत्र रुग्णालय आणि समाजोपयोगी सेवेसाठी रत्नागिरीत लायन्स महोत्सवाचं आयोजन. माघी गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरीचा महागणपती गणेशोत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रम. आणि आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.